Hello everyone, welcome to Global Online स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET एक्झाम 2024 अंतर्गत चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आज आपण लीगल ॲप्टिट्यूड जे की आपली कायदेशीर अभिवृत्ती जे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे त्यामध्ये आज आपण क्रिमिनल लॉज कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. गुन्हेगारी कायदा नेमकं काय आहे याची आपण चर्चा करणार आहोत. मागील काही सेशनमध्ये आपण जे महत्त्वाचे जे MCQs पाहिले होते की ज्यामध्ये प्रिन्सिपल्स आणि त्याचे जे काही सोल्युशन आहेत ते पाहिलेले होते. त्यासोबतच काही थेरॉटिकल लेक्चरही तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलेले होते. ते जेव्हा MCQ पाहत असताना त्यामध्ये काही बेसिक टर्म्स होत्या, काही क्रिमिनल लॉज होत्या. ते नेमके कोणते आहेत ते आज आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याकरिता आज नेमके कोणकोणते कायदे आहेत क्रिमिनल बाबत ते आज आपण करणार आहोत. त्यासोबतच त्यामधील महत्त्वाच्या फॅक्ट्स देखील बघणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातील. तसेच 15+ मॉक टेस्ट राहतील, 2000+ MCQ सिरीज असेल आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहेत. तर याकरिताची फी स्ट्रक्चर नेमकी काय आहे, तर फी आहे फक्त 2000 रुपये. ठीक आहे. तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. ठीक आहे. तर ग्लोबल ऑनलाईन ॲप नेमकं कसं तिथंपर्यंत पोहोचायचं, तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं. त्यासोबतच तुम्हाला हे पेज दिसून येईल. त्यामध्ये पॉप्युलर कोर्सेसमध्ये तुम्हाला स्टोअरमध्ये जायचं आहे, CET कोर्सेसमध्ये टाकायचे. CETमध्ये असे बरेच तुम्हाला कोर्सेस आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये दिसून येतील. त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत, तर क्रिमिनल लॉज बघत आहोत. गुन्हेगारी कायदा नेमका काय आहे हे आपण आज अभ्यासणार आहोत. तर गुन्हेगारी कायद्यामध्ये नेमकं काय, तर एक हा फौजदारी कायदा आहे जो की एका कायद्याचाच किंवा लॉचाच भाग आहे, जो की एकंदर गुन्ह्याशी संबंधित त्याचा संबंध असलेला दिसून येतो. गुन्ह्यांना सामान्यतः राज्याविरुद्धचे गुन्हे असं देखील संबोधलं जातं किंवा नियमांचे मुख्य भाग म्हणून जे काही वर्तन परिभाषित करते ते राज्याद्वारे काय केले जातं, प्रतिबंधित केले जाते. कारण का, कारण महत्वाचे म्हणजे जनतेची सुरक्षा आणि कल्याण धोक्यात आणण्यासाठी, हानी पोहोचवण्यासाठी किंवा अन्य त्या गोष्टी धोक्यात आणण्यासाठी काय करायचं, रहित केले जाते. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला ठोठावल्या जाणाऱ्या शिक्षेची सुद्धा काही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली असते. फौजदारी कायदा ज्याला दंड कायदा असंही संबोधले जाते, त्यात काय असतं नेमकं, तर सामान्य जनतेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी कृतीशी संबंधित राज्याच्या आमदारांनी लिहिलेल्या नियमात किंवा राज्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी लिहिलेल्या नियमांचा एकंदरीत आपल्याला समावेश असलेला दिसून येतो. त्यामध्ये शिक्षाही दिसून येते, दंडही दिसून येतं. मग यात गुन्हेगारी प्रक्रियेचाही देखील समावेश झालेला दिसून येतो. मग गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रतिवादीला चार्ज करणे, प्रयत्न करणे, शिक्षा देणे आणि तुरुंगात टाकणे यांच्याशी संबंधित त्यांना काही शिक्षा देखील संबोधल्या जातात. त्यासोबतच संशयितांची चौकशी केली जाते, आरोप कसे लावले जातात, खटला कसा चालवला जातो हेही नियंत्रित करण्याचं काम गुन्हेगारी कायद्याद्वारे केले जाते. अनेक कायदे जे असतात ते गुन्हेगारी शिक्षेची धमकी देऊन अंमलात आणले जातात. फौजदारी कायद्यातील काही अधिक ज्ञात आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर त्या आपण पाहणार आहोत. ॲक्टिस रीस म्हणून आहे ती नेमकी काय, तर ॲक्टिस रीस म्हणजे शारीरिक घटना. हा मानवी वर्तनाचा एक शारीरिक परिणाम आहे जो पुरेसा हानिकारक असलेला दिसून येतो आणि म्हणून तो दंडनीय देखील असतो. IPCच्या कलम 32 नुसार कायद्यामध्ये बेकायदेशीरपणे वगळणे असा समाविष्ट आहे. उदाहरण दाखल बघता आले तर काय बघता येईल, तर ए बंदुकीतून गोळीबार करत असताना बी ला मारतो. शूटिंग करताना ए बंदूक धरतो, ट्रिगरवर त्याची बोट ठेवतो आणि ट्रिगर खेचतो. परिणामी गोळी बंदुकीतून निघून जाते. ॲक्टस रिअसचा नेमका अर्थ काय होतो, की ॲक्टस रिअस तयार करण्यासाठी नेमकं काय झालं, तर गोळी बीच्या शरीरात शिरून त्याचा मृत्यू किंवा दुखापत झालेला त्याचा पुढचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यालाच एकंदरीत शारीरिक घटनेवरती झालेला
परिणाम कुणाचा, तर मानवी वर्तनाचा झालेला परिणाम, एचा परिणाम हा बीच्या शारीरिक घटनेवरती किंवा मानवी वर्तनावर किंवा शारीरिक गोष्टीवरती झालेला परिणाम आहे, त्यास ऍक्टेस रिएस असं म्हटलं जातं. त्यासोबतच आता मेन्स रिया म्हणजे काय, तर मेन्स रिया ही देखील गुन्हेगारी दायित्वाच्या आवश्यक घटकापैकी एक गोष्ट आहे, जी की कायद्याने निश्चित केलेले कृत्य स्वेच्छेने केले जाते तेव्हाच अफौजदारी गुन्हा केला जातो असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी नेमकं काय, तर स्वेच्छेला देण्यात आलेल्या गोष्टी असतात ज्याचा गुन्हेगारी कृत्यामागील हेतू असलेला दिसून येतो. सामान्यतः कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे मन निर्दोष असेल तर गुन्हा होत नाही असं म्हणलं जातं, आणि जर एखाद्या व्यक्तीला गुन्हेगारी स्वरूपात जबाबदार ठरवण्यात त्याचा नेमका हेतू काय होता हे माहिती असणे किंवा त्याची एकंदरीत मनाची स्थिती नेमकी काय होती हे माहिती असणे मेन्स रियामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. या सिद्धांतांचे मूळ तत्व लॅटिन मॅक्झिम ऍक्टस नॉन फॅसिएटरिम निसी मेन्स रिया मध्ये व्यक्त केलेले आढळते. जे कृती मनुष्याला दोषी ठरवत नाही जोपर्यंत त्याचं मन किंवा त्याची इच्छा किंवा त्याची करण्याची प्रवृत्तीची दोषी नाही तोपर्यंत ती कृती आहे ती दोषी ठरत नसते. उदाहरणार्थ जर बघितलं तर चालत असताना समजा एक घसरला आणि पडला, ए व्यक्ती जी आहे ती चालत असताना घसरली पडली आणि ते पडताच त्याचा तोल गेला आणि त्याच्याबरोबर बीला त्यानं स्वतःहून म्हणजे बी ही त्याच्यासोबत खेचला गेला किंवा त्याने त्याच्या प्रसंगाच्या ओघामध्ये त्याने बीला देखील खाली खेचलं, पण त्यावेळी बीने तेव्हा बी ही त्याच्यासोबत खाली पडतो त्यावेळी बीचं डोकं भिंतीवर आदळलं जातं आणि त्याच्या डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू होतो. मग या ठिकाणी हत्येसाठी ए ला दोषी ठरवावी की नाही किंवा एचा नेमका हेतू तसा होता का किंवा त्याची मनाची मानसिकता बी ला मारण्याची होती का हे तपासणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी ए चा काय रोल होता, तर ऍक्ट्रेसच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची प्रक्रिया ए कडून झालेली आहे, परंतु तरीही तो गुन्हा मानला जात नाही. कारण का, खुनाच्या गुन्ह्यात आणखी एक आवश्यक घटक म्हणजे किंवा मृत्यू घडवण्यासाठी नेमका त्याचा हेतू काय होता हे महत्वाचं असतं तपासणे. मग या ठिकाणी नेमका ए ने खून केला आहे की नाही, तर या ठिकाणी ए हा खुनासाठी दोषी नाही असं म्हटलं जातं की नेमकं त्याची मानसिक स्थिती काय किंवा त्याचा हेतू काय हे तपासलं जातं. या मेन्स रिया ही कन्सेप्ट क्लिअर होते. त्यासोबतच पुढचा पॉइंट काय आहे, तर एक्सेप्शनल प्रकरण 4 अंतर्गत काही प्रदान केले अपवादात एक्सेप्शनल केसेस आहेत. काय नेमके आहेत, तर वस्तुस्थितीची चूक आयपीसीच्या कलम 76 मुळे एखाद्या व्यक्तीने जे केले ते कायद्याने तथ्याच्या चुकीच्या अंतर्गत गुन्हा आहे असं म्हटलं जातं. मग ज्यामुळे तिला असे कृत्य करण्यास कायद्याने बांधील होते यावर सद्भावनेने विश्वास ठेवला जातो. उदाहरणार्थ ए न्यायालयाचा अधिकार आहे, त्या न्यायालयाने वाय ला अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य चौकशी अंती असं लक्षात आलं की झेड हा वाय आहे असे म्हणून झेड ला अटक करण्यात आली. मग ए ने कोणताही गुन्हा केलेला नाही, बरोबर. मग या ठिकाणी आयपीसीचे कलम 79 अंतर्गत काय सांगतं की एखाद्या व्यक्तीने कायद्याने जे केलंय ते सत्याच्या चुकीखाली किंवा कायद्याच्या चुकी अधीनस्थ होऊन गुन्हा आहे, ज्यामुळे तिला असे करणे आणि कृत्य करणे न्याय हे असा सद्भावनेचा विश्वास ठेवण्यास काय केलं जातं, प्रवृत्त केलं जातं. आता नेमका अपघात काय असतो, तर आयपीसीचे कलम 80 निर्दोष किंवा कायदेशीर रीतीने केलेल्या कोणत्याही निष्पाप किंवा कायदेशीर कृत्यास सूट देते. म्हणजे काय, तर ज्यामुळे अपघात दुर्दैवी परिणाम होऊ शकतो. आरोपीने या पदाचा लाभ घेण्यासाठी हे दर्शवणे आवश्यक आहे की कायदा करताना योग्य काळजी आणि सावधगिरी बाळगणे काय आहे गरजेचं असतं. तर ती नेमकी गोष्टी काय आहेत, कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात, तर कायदा करताना योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. आता गुन्हेगारी हेतूची अनुपस्थिती याचा अर्थ काय होतो, तर अपवाद काय आहे, तर मनाची अस्वस्थता नशेचा समावेश यामध्ये असू शकतो. या आधारावरती या गोष्टी आरोपीने कृत्य करताना कोणताही गुन्हेगारी विकृत हेतू नव्हता. म्हणजे काय, तर आयपीसीच्या कलम 82 अन्वये 7 वर्षाच्या खालील मुलाने केलेली कृत्ये ही नेमकी गुन्हेगारी कृत्ये ठरत नाही. ठीक आहे. अनसाउंड माइंड काय असतं, अस्वस्थ मनाचा अर्थ नेमका काय होतो, तर कलम 84 मध्ये अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या कृतीशी संबंधित असताना दिसून येतं. कलम 84 अन्वये काय असतं, तर कृत्य करत असताना एखाद्या व्यक्तीला गुन्हेगारी जबाबदारीतून काय दिली जाते,
सूट दिली जाते. का दिली जाते? कारण तो अस्वस्थ मनात होता किंवा एकतर तो जाणून घेण्यास काय होता, असमर्थ होता असंही म्हटलं जातं. मग कायद्याचे स्वरूप किंवा तो जे करत होता ते चुकीचे होते किंवा कायद्याच्या विरुद्ध होते. म्हणजे भारतीय वेडेपणाचा कायदा नेमका काय सांगतो, तर कशावरती? एम नॉर्टन केसच्या आधारावरती मतावर आधारित असलेला दिसून येतो. म्हणजे वैद्यकीय वेडेपणा, कायदेशीर वेडेपणा म्हणजेच मनाची अस्वस्थता एकमेकापासून भिन्न आहेत. नेमक्या कशा? तर पूर्वीचे केवळ वैद्यकीय कारणावरून हे अवलंबून असतो, नंतरच्या आरोपीला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यासाठी कायद्याच्या न्यायालयात सिद्ध होण्याच्या घटकावरून अवलंबून असलेला दिसून येतो. म्हणजे फक्त केवळ तुम्हाला वैद्यकीय सर्टिफिकेट किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र या कारणावरच तो अवलंबून नाही, तर नेमकं त्यांना न्यायालयात सिद्ध होण्याच्या घटकावर देखील त्याचं अस्वस्थ मन होतं की नाही किंवा ती गोष्ट असमर्थ आहे की नाही हे पाहणं गरजेचं असतं किंवा अवलंबून असतं. त्यासोबतच नेमकी नशा ही एक कन्सेप्ट आहे, ती नेमकी काय आहे? तर आयपीसीच्या 3 अन्वये एखाद्या व्यक्तीला नशेच्या अवस्थेत कृत्य केल्याच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल. जर कृत्याच्या वेळी ती व्यक्ती किंवा नशेमुळे त्याच्या कृत्याचे स्वरूप जाणून घेण्यास काय असेल, असमर्थ असेल किंवा ते चुकीच किंवा कायद्याच्या विरुद्ध ते कृत्य करत होते असे जर जाणवले, तर ती गोष्ट काय असेल, त्यांना कायद्याच्या किंवा नशेच्या अवस्थेत कृत्य केल्याच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल असं म्हटलं जातं. त्याला इंटॉक्सिकेशन असं म्हटलं जातं. कन्सेंट काय असते? संमती नेमकी काय असते? तर आयपीसीच्या कलम 87 मध्ये अशी तरतूद आहे की ज्या व्यक्तीला हानी पोहोचली आहे ती व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त वयाची असेल आणि त्याने अशी हानी सहन करण्यास काय संमती दिली असेल तर काहीही गुन्हा होत नसतो. म्हणजे काय? तर अशा तरतूद आहे की ज्या कृतीसाठी संमती दिली जाते ती मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याचा हेतू नसावी. उदाहरण काय? तर ए आणि झेड मनोरंजनासाठी एकमेकांना कुंपण घालत सहमत आहेत. या कराराचा अर्थ नेमका काय होतो की अशा कुंपणाच्या वेळी चुकीच्या खेळाशिवाय होऊ शकणारी कोणतीही हानी सहन करण्याची प्रत्येकाची काय असते? संमती असते. आणि जर ए निपक्ष खेळत असताना जर समजा झेडला दुखापत झाली तर ए ने कोणताही गुन्हा केलेला नाही असं म्हटलं जातं. कारण का? त्या ठिकाणी परस्पर संमती असल्याचं लक्षात येतं. किंवा क्षुल्लक कृत्ये आयपीसीच्या कलम 95 मध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या कृत्यामुळे होणारी हानी इतकी कमी असेल की सामान्य भावनांनी स्वभावाच्या व्यक्तीने अशा हानीची तक्रार केली नाही तर ते कृत्य गुन्हा ठरणार नाही. म्हणजे हे संरक्षण अनेकदा क्षुल्लकतेचे संरक्षण म्हणून देखील ओळखले जाते. आता नेमकं खाजगी संरक्षण म्हणजे काय असतं? तर आयपीसीचे कलम 96 ते 106 मध्ये खाजगी संरक्षणाच्या अधिकाराशी संबंधित असताना दिसून येतं आणि इतरांच्या बेकायदेशीर आक्रमणाविरुद्ध व्यक्तीच्या जीवनाचे मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या अधिकाराची मान्यता असलेलं दिसून येतं. म्हणजे खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करताना कोणताही गुन्हा केला जात नसतो. आयपीसीचे कलम 97 काय सांगतं? तर शरीर आणि मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराची व्याख्या करत असताना दिसते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. आयपीसीच्या कलम 99 मध्ये समाविष्ट असलेल्या निर्बंधाच्या अधीन मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याविरुद्ध शरीर आणि इतर कोणत्याही व्यक्तीचे शरीर या अंतर्गत आपल्या स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असलेला सांगितलेलं आहे. त्यासोबतच काय? तर आयपीसीच्या कलम 99 मध्ये नमूद केलेल्या निर्बंधापैकी तरतुदीने खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर किती प्रमाणात केला जाऊ शकतो हे नमूद केले जाते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत या उद्देशासाठी आवश्यक त्यापेक्षा जास्त हानी पोहोचू शकत नाही. त्याचप्रमाणे पुढे कलम 100 तपशिलांचं काय आहे? तर ज्यामध्ये शरीराच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार मृत्यूला कारणीभूत ठरतो. संपूर्णपणे यशस्वी होण्यासाठी बचावाच्या अधिकाराच्या याचिकेसाठी आरोपीने हे सिद्ध केले पाहिजे की आरोपीच्या बाजूने खाजगी बचाव करण्याचा अधिकार अस्तित्वात आहे आणि हा अधिकार मृत्यूला कारणीभूत ठरतो. त्यामुळे जर न्यायालयाने ही याचिका फेटाळली तर 2 मार्गाने त्या गोष्टी करता येतात. एकीकडे असे मानले जाऊ शकते की शरीराच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार अस्तित्वात होता
तथापि आवश्यकतेपेक्षा जास्त नुकसान झाले किंवा वैकल्पिकरित्या हा अधिकार मृत्यूला कारणीभूत ठरला नाही असं म्हटलं जातं. त्यासोबत दुसरी गोष्ट काय की दुसरी परिस्थिती बाजूला काय दिसते तर वस्तुस्थितीचे कौतुक केल्यावर खाजगी संरक्षणाचा अधिकार अजिबात अस्तित्वात नाही असं देखील म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने नेमके खाजगी संरक्षण काय गोष्ट आहे ती आपल्या लक्षात येते. आता त्यासोबतच हत्या किंवा नेमकं होमिसाइड म्हटलं जातं ती काय गोष्ट आहे किंवा सदोष मनुष्यवध म्हणजे नेमकं काय आहे. तर हत्या म्हणजे आयपीसीच्या कलम 299 मध्ये दोषी मनुष्यवधाची व्याख्या करण्यात आलेली आहे. शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने कृत्य करून एखाद्याचा समजा मृत्यू घडवून आणला किंवा तो मृत्यू जर त्या बाबतीत झाला तर अशा कृतीमुळे मृत्यू होण्याची शक्यता असलेली माहिती असून सुद्धा तो निर्दोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरू शकतो. आता उदाहरण बघितलं तर आपण क्वेश्चन आन्सर एमसीक्यूज मध्ये देखील आपण पाहिलेलं होतं. काय उदाहरण आहे तर झेड ही व्यक्ती ती झुडपा मागे आहे हे ए ला माहिती आहे पण बी ला माहिती नाही. मग ए काय करतं कारण बनवण्याच्या हेतूने किंवा झेडचा मृत्यू होण्याची शक्यता हे माहिती असून देखील बी ला झुडपावर आग लावण्यास प्रवृत्त करते किंवा बी ने ए ला गोळीबार करून ठार मारण्याचं घडवते. मग बी त्यावेळी गोळीबार करते तेव्हा त्यामुळे काय होतं झेडला गोळी लागून झेड मृत्युमुखी पडतो. मग अशा वेळी बी कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी असू शकत नाही. मात्र ए ने दोषी मनुष्यवधाचा गुन्हा केलेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ही गोष्ट जाणून बुजून ए ने घडवून आणलेली दिसून येतं. बी ला याविषयी माहिती आहे का की झुडपा मागे झेड आहे नाही पण ए ला याची पुरेपूर कल्पना असताना देखील ए ने बी कडून त्याच गोळी मारण्यास त्याला प्रवृत्त केलं असतं. अशा कारणास्तव बी ला दोषी न मानता ए ला दोषी मनुष्यवधाचा गुन्हा केलाय असं म्हटलं जातं. त्यासोबतच मर्डर म्हणजे काय किंवा खून म्हणजे नेमकं काय असतं तर कलम 300 हत्येची व्याख्या करताना दिसते. तर कलम 302 मध्ये हत्येसाठी नेमक्या कोणत्या शिक्षा आहेत त्या प्रदान केल्या दिसून येतात. त्यासोबतच कलम 307 मध्ये हत्येच्या प्रयत्नासाठी नेमक्या कोणत्या शिक्षा आहेत ते देखील सांगण्यात आलेल्या आहेत. मग त्याच्यासाठी काही महत्वाचे आवश्यक घटक आहेत त्या काय तर मृत्यूचे कारण असेल किंवा शारीरिक इजा करण्याचा हेतू असेल, इजा झाल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते किंवा सामान्य मार्गात पुरेशी शारीरिक इजा करण्याचा हेतू असेल, निसर्गाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे असेल. म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं की कृती इतकी धोकादायक आहे की सर्व संभाव्यतेमुळे नेमकं काय होते एकतर मृत्यू किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे असे कृत्य जे आहेत ते नेमकं कसे असावे तर ते न्याय नसावं. मग या ठिकाणी कलम 300 अपवाद वळखता काही प्रकरणामध्ये दोषी हत्या ही हत्या नाही असं म्हटलं जातं. तर ती नेमकी कोणती ज्या ठिकाणी कृत्य गंभीर आणि अचानक चिथावणीवर केलेलं असेल, त्यासोबतच जिथे व्यक्ती किंवा मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकारापेक्षा हे कृत्य केले जाते, त्याच पद्धतीने जिथे कृत्य सार्वजनिक सेवकाने अधिकार ओलांडण्यासाठी किंवा सार्वजनिक सेवकाला मदत करण्यासाठी केले जाऊ शकते, कृत्य लढ्यात पूर्वनियोजितपणे केले जाऊ शकते आणि जिथे 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मृत व्यक्तीच्या संमतीने जर हे कृत्य केलं असेल तर अपवाद 300 वगळता काही प्रकरणामध्ये दोषी हत्या ही हत्या मानली जात नाही. ठीक आहे. आणखी काय तर लक्षात ठेवा की खुनाची सर्व प्रकरणे ही दोषी मनुष्यवधाच्या श्रेणीत येतात परंतु दोषी हत्याकांडाची सर्वच प्रकरणं जी काय असतील ती या श्रेणीत येत नाहीत. आता के एम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आकाशवाणी 1962 एसी प्रकरण गंभीर आणि अचानक चिथावणी देणारे असल्याचं या अंतर्गत म्हटलेलं आहे. आता त्यासोबतच नेमकं आयपीसीचे कलम 300 ची हत्येची व्याख्या नेमकी काय केली तर ती उदाहरणावरून समजून सांगितलेले की काय बोललेले की एक त्याला मारण्याच्या उद्देशाने झेड गोळी झाडते परिणामी झेड मरतो खून करतो. ठीक आहे. मग झेड अशा आजाराचा प्रसूत होते हे जाणून ए हा त्याच्यावरती प्रहार करून त्याची मृत्यू होण्याची शक्यता आहे. मग त्याला शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने प्रहार करतो, आघातामुळे झेड काय होतं मरण पावतो आणि ए हा खुनासाठी दोषी असल्याचं मानलं जातं. जरी प्रकृतीच्या सामान्य कारणास्तव
हा फटका एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीत मृत्यूला कारणीभूत ठरण्यासाठी पुरेसा असू शकतो. परंतु जर ए झेडच्या कोणत्याही आजाराने प्रसूत होत आहे हे माहीत नसेल तर असा त्याला आघात काय तर प्रकृतीच्या सामान्य वाटचालीत एखाद्या व्यक्तीची तब्येत ठीक असताना या ठिकाणी ए असला तरी तो मारणार नाही. कारण का तर शारीरिक इजा पोहोचवण्याचा इरादा असलेला हा खुनाचा दोषी नाही. जर त्याचा मृत्यू किंवा शारीरिक दुखापतीमुळे जर समजा त्याचा मृत्यू ओढण्याचा हेतू नसेल तर तो मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे अशा अंतर्गत नेमकं आयपीसीचे कलम 300 ची हत्येची व्याख्या करण्यात आलेली आहे. पुढे आता एक्सेप्शनल काय गोष्टी आहेत सेक्शन 300 मध्ये तर कलम 300 चोरी अपवाद सांगितले. काय आहे तर त्या ठिकाणी जी हलवता येण्याजोगी मालमत्ता असावी त्यासोबत आयपीसीचे कलम 378 चोरीची व्याख्या करते. त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आले तर कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातून अप्रामाणिकपणे कोणती हलवण्याजोगी मुवेबल असणारी मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय काढून घेण्याचे हेतूने ती मालमत्ता अशा घेण्याच्या हेतूने हलवली तर त्याला चोरी असे म्हटले चोरी केली असे म्हणतात. मग चोरीचा गुन्हा ठरवण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत की काय तर कोणते घटक महत्वाचे तर कोणाच्याही ताब्यात त्या व्यक्तीच्या ताब्यातून काढून घेण्याचा अप्रामाणिक हेतू असेल, असे घेण्याच्या क्रमाने त्याच्या संमतीशिवाय पुढे जात आहे. उदाहरणार्थ झेडच्या संमतीशिवाय झेडच्या ताब्यातून अप्रामाणिकपणे झाड काढून घेण्याच्या उद्देशाने ए झेडच्या जमिनीवरील झाड तोडतो. या ठिकाणी अने असे घेण्यासाठी झाड तोडताच त्याने चोरी केली असं म्हटलं जातं. ए झेडचा नोकर असल्याने झेडने काय ती प्लेटची काळजी सोपवली असेल. झेडचे संमतीशिवाय अप्रामाणिकपणे प्लेट पळवून घेऊन जातो म्हणजे एने चोरी केली असं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काही चोरीची नेमकी काय घटना असते यावरून याची उदाहरणं दाखल आपल्याला दिलेली दिसून येतात. आता एक्झॉर्शन काय आहे किंवा खंडणी नेमकी काय की बऱ्याच वेळा जेव्हा आपण एमसीक्यू सोडवत होतो त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात की आयपीसीचे कलम 383 मध्ये खंडणीची व्याख्या केलेली आहे. जो कोणी हेतुपुरस्सर कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीला किंवा इतर कोणत्याही व्यक्ती दुखापत होण्याची भीती दाखवतो आणि त्याद्वारे त्या व्यक्तीला अप्रामाणिकपणे काय करतो प्रवृत्त करत असताना दिसून येतो. मग या ठिकाणी नेमकं आपलं प्रवृत्त करत असताना दिसून येतो काय काय प्रवृत्त तर कोणत्याही व्यक्तीला कोणतीही मालमत्ता मौल्यवान सुरक्षा स्वाक्षरी केली किंवा सील केली कोणतीही वस्तू ज्यामध्ये रूपांतरित केली जाऊ शकते म्हणजे अशा कोणत्याही व्यक्तीला देण्यास ते घाबरत म्हणजे मूल्यवान गोष्ट असेल या ठिकाणी ती खंडणी केली असं म्हटलं जातं. आता उदाहरण जर बघायचं झालं तर आपण काय बघू शकतो तर एने झेडला धमकी दिली की तो झेडच्या मुलाला चुकीच्या कैदेत ठेवेल जोपर्यंत झेड स्वाक्षरी करत नाही आणि एला काही पैसे देण्यासाठी झेडला तो काय करतो बंधनकारक असलेली वचनपत्रिका वितरित करत नाही. ठीक आहे. मग झेड काय करतो म्हणजे अशा ठिकाणी ए ला चिन्हे आहेत किंवा वचनबद्ध खंडणी वितरित करताना दिसून येतं. म्हणजे अशा ठिकाणी खंडणीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता गुन्हेगारी गैरव्यवहार नेमका काय आहे गुन्हेगारी गैरव्यवहाराबाबत नेमकं कोणकोणत्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत तर गुन्हेगारी गैरव्यवहाराबाबत कलम 403 मालमत्तेच्या अप्रामाणिक गैरवापराचे स्पष्टीकरण देत असताना दिसून येतं. ठीक आहे. कलम 403 ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्या कलम वापराबद्दल दिसतं. त्यासोबत नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे तर जो कोणी अप्रामाणिकपणे कोणताही जंगम मालमत्तेचा गैरवापर करतो किंवा स्वतःच्या वापरामध्ये त्याचं रूपांतरण करून घेऊ शकतो तसेच त्याला 2 वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या एका वर्णाच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्हीची देखील शिक्षा होण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी उदाहरण पाहिलं तर ए झेडच्या ताब्यातून झेडची मालमत्ता कशी घेतो तर सद्भावनेने घेतो. मग विश्वास ठेवतो जेव्हा तो घेतो तेव्हा ती मालमत्ता स्वतःचीच असते. चोरीसाठी या ठिकाणी ए दोषी नसतो. परंतु जर ए त्याची चूक जाणून घेऊन अप्रामाणिकपणे मालमत्तेचा वापर जर त्याच्या स्वतःच्या वापरासाठी जर तो करत असेल बरोबर ए अप्रामाणिकपणे मालमत्तेचा वापर स्वतःच्या वापरासाठी केले तर तो या कलमासाठी गुन्ह्यासाठी दोषी आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यासोबत नेमकी चिटिंग काय असते फसवणूक काय नेमकं म्हटलं जातं तर आयपीसी अंतर्गत आयपीसी कलम 415 फसवणुकीची व्याख्या करत असताना दिसून येते.
काय आहे तर कोणतीही व्यक्ती फसवणूक करून किंवा अप्रामाणिकपणे फसवणूक झालेल्या व्यक्तीला कोणतीही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देण्यास काय करते, प्रवृत्त करते किंवा कोणतीही व्यक्ती मालमत्ता राखून ठेवण्याची संमती देते. म्हणजे फसवणूक झालेल्या व्यक्तीला हेतुपुरस्सर असे करण्यास काही प्रवृत्त करते किंवा ते करू शकणार नाही, जो तो करणार नाही किंवा ते वगळण्यात येतील. मग ह्या ठिकाणी जी काही फसवणूक करण्यात येते कोणत्या प्रकारची शकते, ती शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, प्रतिष्ठेची, मालमत्तेचे नुकसान किंवा इतर हानी होण्याची शक्यता आहे, त्याला एकंदरीत फसवणूक असं म्हटलेलं आहे. आता उदाहरण बघितलं तर सिव्हिल सर्व्हिस मध्ये असल्याचे खोटे वाचून जाणून बुजून झेडची फसवणूक करतो. मग अशा प्रकारे अप्रामाणिकपणे झेडला त्याला क्रेडिट वस्तूवर देण्यास प्रवृत्त करतो, ज्यासाठी तो पैसे देऊ इच्छित नसतो. मग या ठिकाणी एड हा झेडला फसवल्याबद्दल काय केलं जातं, दोषी मानला जातो. त्यासोबतच महत्वाचा पुढचा पॉइंट आहे की विश्वासार्हता, की विश्वासार्हता भंग असं म्हटलं जातं. काय आहे तर IPC कलम 405 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचे स्पष्टीकरण देताना दिसून येतं. त्यामध्ये काय नमूद केलं की जो कोणी कोणत्याही प्रकारे मालमत्तेवरती किंवा मालमत्तेवर कोणतेही वर्चस्व सोपवून अप्रामाणिकपणे त्या मालमत्तेचा गैरवापर करतो किंवा स्वतःच्या वापरात रूपांतर करतो किंवा कायद्याच्या कोणत्याही दिशा निर्देशांचे उल्लंघन करून त्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे वापर करत असताना दिसतो किंवा त्याची विल्हेवाट लावतो. मग कोणता ट्रस्ट रिचार्ज करायचा आहे किंवा कोणत्या कायदेशीर कराराचा व्यक्त किंवा निहित आहे किंवा जाणून इतर कोणत्याही व्यक्तीला असे करण्यासाठी त्रास होतो, तो विश्वासाचा गुन्हेगारी म्हणून उल्लंघन केला ठरून होतो. उदाहरण मृत व्यक्तीच्या इच्छेच्या अंमलबजावणी करणारा अप्रामाणिकपणे कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येतो, जो त्याला इच्छेनुसार परिणाम विभाजित करण्यास सांगतो. तो स्वतःच्या वापरासाठी ती गोष्टी वापरताना दिसतो. मग या ठिकाणी ने विश्वासार्हतेचा नेमका गुन्हा केलाय किंवा भंग केलाय असं म्हटलं जातं. पुढे काय तर बदनामी. नेमकी बदनामी बाबत आपण काय सांगू शकतो की कोणत्या कलमा अंतर्गत बदनामीच्या गोष्टी येतात, तर IPC किंवा डिफेमेशन काय आहे तर IPC कलम 499 बदनामीचे स्पष्टीकरण देत असताना दिसून येतं, ज्या ठिकाणी जो कोणी बोलल्या जाणारे किंवा वाचण्याच्या उद्देशाने किंवा गाण्याद्वारे किंवा दृश्यमान निरूपणाद्वारे एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा अशा आरोपामुळे हानी पोहोचेल असे मानण्याचे कारण जाणून घेऊन किंवा ऐकण्याच्या हेतूने प्रकाशित करतो किंवा त्याबद्दलचे कोणतेही आरोप लावतो. मग काही अपवाद वळखतात त्या व्यक्तीची बदनामी करणे हा उद्देश राहतो. म्हणजे उदाहरण ला विचारले की बी जाते की बी चे घड्याळ कोणी चोरले, झेड के निर्देश करतो, झेड ने बी चे घड्याळ चोरले असे समजावे. जी बदनामी आहे जोपर्यंत हे सर्व अपवादापैकी एकामध्ये होत नाही. म्हणजे बदनामी कशी असते की जाणून बुजून केल्याच्या दृष्टिकोनातून उद्देशातून केलेली दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने जे काही महत्वाचे क्रिमिनल लॉज मधल्या महत्वाच्या काही कन्सेप्ट होत्या, महत्वाचे जे काही शब्द होते ते आपल्याला समजून घेणे अत्यंत महत्वाचे होते. कारण जेव्हा आपण MCQs पाहत होतो त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आलेल्या होत्या की ही केस नेमकी याबाबतची आहे, तर यामध्ये हे प्रिन्सिपल आहे, तर या प्रिन्सिपल नुसार नेमकं त्याचं सोल्युशन कसं असणार आणि ते आपल्याला त्या पर्यायामधून शोधून काढायचं होतं. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपली ही सरावाची किंवा एकंदरीत आपली ही प्रॅक्टिस सेशन आपलं झालेलं होतं. तर त्या अनुषंगाने आपण MCQचं पुढचे सेशन घेणारच आहोत, पण त्या अगोदर काही सेशन आपले हे महत्वाचे असेही असेल की नेमकं तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणत्या गोष्टी किंवा किती पॉइंट्स महत्वाचे आहेत. येते लक्षात की नेमकं आपल्याला ही एक्झाम क्वालिफाय व्हायचे, बरोबर. ही नेमकी एक्झाम काय तर 5 इयर्स आफ्टर 12th नंतर आपल्याला 5 इयर्स कोर्स करण्यासाठी लॉचा जी महत्वाची CET एक्झाम आहे ती क्वालिफाय होणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पुढे लॉ करता येणार आहे. मग याकरिता नेमक्या काय गोष्टी आहेत तर आपल्याला नेमकं सिलेबस नुसार काय सांगितलंय किंवा काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आपल्याकडे आहेत ते आपण बघून घेऊ शकतो की आणि त्या रिलेटेड आपल्याला नेमके प्रश्न कसे विचारण्यात येणार आहेत त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे. जरी एक्झामला फार कमी दिवस राहिले असतील तरी सुद्धा या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त या गोष्टी करू शकतो. फक्त आपला अप्रोच या बघण्याकडे याचा कसा असला पाहिजे की पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला काय समजून घ्यायचं की आपलं सिलेबस समजून घ्यायचं की नेमका कसा आहे, त्यासोबतच सिलेबस सोबत आपल्याला
प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहेत, कारण का लिगल ॲप्टिट्यूडवर नेमके कसे प्रश्न विचारण्यात येतात, म्हणजे एक जो आपला एक कॉमन सेन्स असतो तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे. येते लक्षात? कॉमन सेन्स किंवा प्रॅक्टिकल नॉलेज जे असतं किंवा नेमकं प्रॅक्टिकली मी या ठिकाणी काय करू शकतो. जास्तीत जास्त थेरॉटिकल गोष्टी सगळ्याच माहिती असल्या पाहिजेत असं नसतं, पण जरी थेरॉटिकल ज्या नियमांच्या गोष्टी असतील त्या तर आपल्याला माहिती असणं नक्कीच गरजेचं आहे, पण त्यासोबतच त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिकली करता येणं गरजेचं आहे. ते कधी होऊ शकतं, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर, क्वेश्चन्स, MCQ जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सोडवता तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत. तर त्याकरिता नेमकं काय करावं लागेल, तर जे काही महत्त्वाचे प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन भरपूर पेपर आहेत, तर ऑनलाईन सेशन असतं आपल्याला, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ही आपली एक्झाम घेतली जाते. आपल्या बरेच बाजारात बुकलेट्स देखील अवेलेबल आहेत. तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन सुद्धा बऱ्याच गोष्टी भेटून जातात. तर त्यामार्फत तुम्ही काय करू शकतात, की नेमकं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट प्रिव्हियसचा तो तुम्ही जाणून घ्यायचा. आपणही आपल्या प्लॅटफॉर्मवरती ह्या गोष्टीची तयारी आपण करून घेतच आलेलो आहोत. पण त्या व्यतिरिक्त तुम्हालाही रोजच्या रोज MCQs पाहणे गरजेचं आहे, जे की त्याबाबत तुम्ही जास्तीत जास्त फॅमिलियर होणं गरजेचं आहे. म्हणजे ऑन दी स्पॉट एक्झामच्या वेळी गेल्यानंतर असं व्हायला नको, की हा क्वेश्चन नेमका कशातला आहे किंवा हे मी वाचलंच नव्हतं किंवा ह्या नेमका फॉर्मॅट असा का विचारण्यात आलेला आहे. तर त्याची पूर्ण तयारी, पूर्ण प्री प्लॅन हा आपला आता एक्झामच्या अगोदर होणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने ही जी काही तयारी आहे ती आपल्या प्लॅटफॉर्मवर करून घेतली जाते. आपला हा कोर्स जो आहे महाराष्ट्र स्टेट CETचा 5 इयर्स कंप्लीट कोर्सचा, तोही आपल्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. तोही तुम्ही जॉईन करू शकता. जास्तीत जास्त वेळा तुम्ही ते बघून सेशन अटेंड करून नेमकी ती एक्झाम काय तिचे समजून घेतली तर नक्कीच तुम्हाला यशापर्यंत जाण्यास कुणीही रोखू शकत नाही. ठीक आहे, तर आजचं सेशन आपलं या ठिकाणी समाप्त होत आहे. थँक्यू, धन्यवाद. भेटू पुढच्या लेक्चरला आपण. काहीच हरकत नाही. थँक्यू.